की आत्ताच आमच्या महिला भगिनींनी जे सांगितलं आहे, आमच्या शहरामधली स्वच्छता सध्या अपुरी आहे. ती सोमवारी पदभार घेतल्यावर आमचे सर्व नगरसेवक निवडून जे आलेले आहेत त्यांना माझी सुद्धा विनंती आहे की प्रत्येक वार्डातली स्वच्छता आता पहिल्यापेक्षा जास्त पद्धतीनं करायची आहे. जसं आता हे महिला मंडळ आमच्या संघात जास्त निवडून आले, त्यामुळं आम्ही स्वतःच्या घराची जशी स्वच्छता करतो तशी आम्ही वार्डाची स्वच्छता करणं तेवढंच गरजेचं. स्वतःच्या घरापासून जशी सुरुवात केलेली आहे ती गल्लीपासून ते संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा आधी माझा मानस आहे. मी पहिल्यांदा आता फक्त स्वच्छतेला प्राधान्य देणार आहे. आता आमच्या कविता मॅडमने सांगितलं आहे की महिलांनी निवडून येऊन न थांबता की जसं तेही उद्योगात पुढे आहेत तसं सर्व महिलांनी न मनाची कुठलीही लाज बाळगता त्याचप्रमाणे आमच्या खांद्याला खांदा लावून एक भावाप्रमाणे त्यांनी आमच्या सोबत राहून सगळ्यांनी काम करावं आणि आदर्श नगरसेविका म्हणून तुळजापूरचा मान मिळावा एवढी माझी महिला भगिनीकडून अपेक्षा आहे. कारण शहरामध्ये आमच्या आई तुळजाभवानीचं जे वास्तव आहे, जी नवदुर्गा म्हणलं जाते, या सर्व नवदुर्गाचं रूप धारण करून तुळजापूर स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीनं काम करण्याची आई भवानीने या सर्व नगरसेवकांना शक्ती द्यावी आणि आम्ही ह्यांच्या मागं असं उभं राहावं, ह्यांनी आमच्या पुढे काम करावं हीच माझी खरी इच्छा आहे. तुळजापूरचा चोहोबाजूने विकास करणार आहात असं आपण प्रचारादरम्यान सांगितलं. नेमकं काय ती संकल्पना आहे? ती माननीय राणादादांची ब्ल्यूप्रिंट शहराची केलेली आहे. त्या दादाच्या विजनच्या जीवावरच ह्या तुळजापुरातल्या नागरिकांनी कुठल्याही गोष्टीला न बळी पडता आमचे 8 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे. म्हणजे उद्या कुठल्या गोष्टीला बहुमताचा सुद्धा कोणाला खोड्या घालता येऊ नये, विकासाला कोणाला अडथळा येऊ नये एवढ्या तुळजापूरच्या नागरिकांनी असं बहुमत आमच्या सर्व टीमला दादाच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यामुळं तुळजापूर शहरातल्या सर्व नागरिकांचा जी माननीय आमदार साहेबाच्या तुळजापूर विकासाचं जी त्यांनी विजन ठेवलं त्याचा विश्वास आहे. मला खात्री आहे माननीय आमदार दादा हे पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाहीत आणि आम्ही दादाला का बसू देणार नाही. कारण आता तुळजापूरचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण आता तुळजापुरामध्ये वाढती गर्दी जी आहे, भाविकांची एवढी गर्दी आहे की आता सध्या नाताळ सुट्टे आहे, लोकांना पार्किंगला जागा नाही, राहायला रूम कमी पडत आहेत, मंदिरात वेळ लागत आहेत. तर त्या दृष्टिकोनानं जी दादांनी प्लॅन तयार केलेला आहे. कारण भाविक समाधानी तर आम्ही तुळजापूरवासी समाधानी. कारण तुळजापूरचं जे अर्थकारण आहे हे सर्व भाविकांच्या जीवावर आहे, इथल्या व्यापाऱ्यांच्या जीवावर आहे आणि त्या माध्यमातून तुळजापुरामध्ये जे उद्योगधंदे वाढणार आहेत ते दादांनी जे दृष्टिकोन ठेवलेला आहे ते तेवढा प्रामाणिक आहे हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. कारण दादासमोर मी आज गेले 20 वर्षाला काम करतो. दादांना आईभावानी काय बोलवलं आहे हे 100% खरं आहे. तरी दादा ते करून दाखवणार आहेत. देवाची जी दादाची खरी श्रद्धा आहे त्या दिवशीच पूर्ण होणार आहे. ह्या 5 वर्षात तुळजापूरचा चेहरा मारा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढं मी दादाच्या वतीनं आत्मविश्वासानं सांगतो. आता निवडणुका संपल्यात, विरोधकांचा वगैरे त्यांना सोबत घेऊन राजकारण विकासाचं करणार आहात की काय विरोधांना फक्त विरोधात सारखीच वागणूक देणार आहात? ज्यांना किती बी सांगा जी कधी सुधारत नसते, नीट आले तर जवळ आहेत, लांब राहिले तर लांबच आहेत. कारण काम करायचं आहे, ज्याला काम करायची इच्छा आहे ती सोबत राहील, ज्याला विरोध करायचा आहे ना त्याने विरोध करत राहावं, आम्ही काम करत राहणार. काय आव्हान काय करताल आपण तुळजापूरवासियांना? आमच्याकडून जर समजा काही चुका होत असतील, आमच्याकडून कुठलं काम राहत असेल तर त्या नागरिकांनी आमच्या नगरसेवकांना, आमच्या महिला जरी असल्या तर त्या महिलांना सुद्धा तेवढ्याच अधिकारानं मार्गदर्शन करून सांगावं. चुकत असेल तिथं पुढं आणावं. कारण एखाद्या कामाचा पाठपुरावा जोपर्यंत चांगल्या पद्धतीनं होत नाही तोपर्यंत कुठलंच काम तडीला जात नसते. कारण एकदा सांगितलं म्हणून लगेच काम होतं असं नाही की जे मोठे मोठे काम आहेत त्याला पाठपुरावा करावा लागतो. तर पाठपुरावा करण्यासाठी आमची टीम आहे. त्यामुळं आमच्या वार्डातले काही गट प्रमुख आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले त्यांच्याकडे सुद्धा जर काही नगरसेवक कोण जाऊ शकत नसेल, सध्या नगराध्यक्ष म्हणून आमच्याकडे येऊ शकत नसेल, कोणाला वाटत असेल की नगराध्यक्ष आमचा ऐकल का नाही, असं काय नाही, आम्ही सगळ्यांचंच ऐकणार. त्यामुळं आमचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी जीवापाड प्रेम करून ही सत्ता आणली आहे
त्यांना सुद्धा मला सांगणं आहे, आपल्याला कोल्हापूरचा विकास करायचा. तुम्ही ज्या कष्टानं आम्हाला सगळ्यांनी निवडून आणले त्याच कष्टानं आम्हाला कोल्हापूरचा विकास करायचा आहे. तुम्ही सुद्धा, आम्ही नगरसेवक नगराध्यक्ष नाही आहो, खरे मानकरी तुम्ही आहो की तुमच्या जीवावर आम्ही निवडून आला. त्यामुळे तुम्ही, आम्ही नगरसेवक म्हणून नाही, तुमचा मान आधी आहे, आमचा मान नंतर आहे. ही मी त्या आमच्या सर्व झटलेल्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो. आणि जी सोबत राहिलेत त्यांचं तर मनापासून कौतुक आहे, कारण आमच्या सोबत राहून 15 वर्ष मलिदा खाऊन ज्यांनी आमची गद्दारी केली ती अजून बी मला सांगणं आहे की जवळ बी नाही आले तर चालतील. जे विश्वासाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पुढे येऊन कोल्हापूरचा विकास करावा, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमदार खासदारांनी तुमच्या विरोधात प्रचार केला तरी सुद्धा तुम्ही बहुमतानं आला, काय सांगताल तुम्ही? कोण खासदार? ओमराजेंनी, ओमराजे कुठले? धाराशिवचे खासदार. असं होय, मला काही माहीत नव्हती. ती असतील कोणी तर, पण त्यांना तुळजापूरला लोकांनी दाखवून दिलेलं आहे. डिपॉझिट जप्त झालेलं आहे. ती काय म्हणते, कोण उलटा झाला आहे, स्कीमच आली ती. त्यांनी घरी बसून खावं आणि फक्त ओरडत राहावं. त्याला तुळजापूरमध्ये पद्धती दिली बॉम्बा बॉम्ब. ती बॉम्बा बॉम्बच करणार आहेत. त्यांची काय वाढामध्ये डिपॉझिट राहिलेलं नाही. त्यांनी जास्त बोलूनही त्यांनी, मी एकच सांगितलं तुमच्या माध्यमातून, ज्या खासदारानं 2दा खासदार झाले आहेत त्याचं उत्तर द्यावं. आधी 5 लाख रुपये निधी दिलाय का शहरासाठी? कुठे एक सभागृह बांधले का आमच्या महिला भगिनीसाठी स्वच्छतागृह बांधले का? येणाऱ्या काळामध्ये थोडी जर मनाला लाज वागत असतील त्यांनी, तर आपल्या कोल्हापूरसाठी चांगल्या गोष्टीसाठी माननीय आमदाराच्या मागे त्यांनी उभा राहून त्यांना सुचवावं, एवढं तर चांगलं काम करा म्हणून. महिलांचा जो प्रश्न आहे तो महिला सहसा सांगत नाहीत, तर आता त्यांचा प्रश्न सोडण्यासाठी महिलांची टीम आपल्या सोबत आहे नगरसेवकाच्या माध्यमातून. तर तशा काही प्रभागने महिलांचं संघटन करणार आहात का आपण? मी 100% सांगतो, जी मधल्या काळामध्ये जी महिलाचं संघटन आमच्या कोल्हापूरमध्ये कमी आहे, पण महिला आमच्यासोबत जास्त आहेत, फक्त पुढे येत नाही. पण ह्यावेळेस ती आम्ही बाजू ठेवणार नाही, कारण नगरसेवकांना मी स्वतः जास्त पण येणार आहे. कारण महिला पुढे आल्याशिवाय लोकांना पाहता कोण जास्त येत नाही. कारण घरातल्या जेवढ्या अडचणी महिलाला माहीत असतात, तसं शहरातल्या अडचणी त्यांना माहीत होतात. घरातल्या कशा दूर करतात, तसं त्यांनी शहरातल्या अडचणी दूर करावी, ही नगरसेवकाच्या माध्यमातून आम्हाला काम करायचं.